गुड मॉर्निंग मित्रांनो, माझं नाव आहे संदेश. आत्ता मी ब्लॉग चालू करतोय. पहिला दिवस आहे आज, तर तुम्ही प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि शेअर करा या ब्लॉगला. मी आत्ता नवीन एक चॅनल खोलतोय, त्याच्यावर हा ब्लॉग टाकणार आहे. तर आपल्याकडे जीतो, महिंद्रा जीतो हे बघा. तर आपण मारतो याच्या ट्रिपा. आपण कुठं फिक्समध्ये गाडी लावलेली नाही, कोणाकडे फिक्स गाडी लावलेली नाही. तर आपण आहे ना प्रायव्हेट ट्रिपा मारतो. तुम्ही बघू शकता. आता मी निघालोय सकाळी घरातून निघालोय. आपल्याला जायचं आहे चिंबई फाट्याला, गोडाऊनला जायचं. आपल्याला जायचं आहे शिरूरला. तर माझ्या भावाचं एक चॅनल आहे तेजस ब्लॉग म्हणून 333, त्याचं बघून मी हे चालू केलेलं आहे. तर बघू शकता. आता आपण जाऊया गोडाऊनला जायचं आपल्याला, XP इंडिया ट्रान्सपोर्ट म्हणून. तर जायचं आपल्याला मटेरियल घ्यायचं आणि जायचं सर शिरूरला. तर मी तुम्हाला पूर्णपणे दाखवत कसं जायचं आपल्याला, कुठं जायचं आहे शिरूरमध्ये. म्हणजे शिरूरमध्ये नाही जायचं आपल्याला, शिरूरच्या बाजूलाच आहे. मी 2-3 वेळा गेलो आहे तिकडं. शिरूरच्या शिक्रापूरमधनं राईट मारायचं आहे. मी शिरूरमध्येच येतं ते, तिकडं जायचं आपल्याला. तर तुम्ही बघू शकता मी आता घरातून निघालो आहे. तर आपल्या सोसायटी जायचं, सोसायटी येतं आपली सोसायटी गेली मागं. तर बघू शकता. आणि आपली आहे जीतो, महिंद्रा जीतो. तर हे थोडंसं फाटलं आहे, त्याला हे करा थोडंसं तुम्ही. त्याला भरपूर दिवस झाले टाकून, 3-4 महिने आले. तेवढ्या दिवसात आपल्या गाडीची रनिंग पण तेवढी आहे ना, तर तेवढ्या दिवसात ते फाटलं आहे मित्रांनो. थोडंसं सपोर्ट करा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता. आता आपण आलो आहे मोशीचं आपलं कांदा मार्केट. तर जे पिंपरी चिंचवडमध्ये राहतात त्यांना माहिती असेल कांदा मार्केट. आणि हा कांदा मार्केटचा समोर पेट्रोल पंप. तर आपण आता आलो आहे कांदा मार्केटपर्यंत. अजून आपल्याला जायचं आहे 3-1 किलोमीटर, 3-4 किलोमीटर. तर आपण पोहोचू तिथं. लोड करताना दाखवून मी तुम्हाला काय लोड करायचं आहे. पोल्ट्री पंपचे थोडेसे हे लिक्विडचे काय नाही, पोल्ट्री पंपचे. तर तुम्हाला दाखवतो मी लोड करताना. तर चला गोडाऊनला पोहोचू. तर मित्रांनो आपण आलो आता मोशीच्या टोल नाक्यापर्यंत. तर तिकडून येताना कुणी पण येत असेल तर 2 व्हीलरवाले सांभाळून या, कारण बाकीच्या गाड्या नाही पण 2 व्हीलरला जास्तीत जास्त पकडतात. तर हे बघा पकडलेलेच आहेत आता 3 पोर, सांभाळून या. फक्त पोलिसांनी पकडल्यावर कधी घाबरून जाऊ नका, बाकी सगळं होतं आहे. तुम्हाला तर माहिती इंडिया आहे, त्यात आपलं महाराष्ट्रात होतात पोलिस, जास्त टेन्शन नाही पोलिस. तर मित्रांनो आता आपण आलो आहे गोडाऊनला, पोचलो आहे आपण गोडाऊनला. आता आपल्या इकडे XP इंडिया ट्रान्सपोर्ट. तर आईसर लोड होत राहिलं आहे. आपल्याला काही थोडंच मटेरियल घ्यायचं आहे, बघू चला. तर मित्रांनो आपण आता निघालो आहे लोडिंग करून. लोड झाले आपली गाडी तरीच, पण साहेब सगळं आहे बसलो होतो जरा टाईमपास करत. तर आपण निघालो आहे आता. आलो आहे आपण बघा मोशीच्या टोल नाक्यावर. टोल नाका आहे मोशीचा प्लेचा टोल नाके झाले. तर आता आपल्याला जायचं आहे आपला मित्र आहे सरस्वाडीत राहायला, त्याच्याकडे पण जितोय. तर त्याच्या गाडीला ॲडब्ल्यू घ्यायचं आहे आपल्याला इंद्रायणी चौकातून. तिथं गॅरेज आहे, तिथून जरा आपण त्याला DF कडा घेऊया आणि मग जाऊ पुढं. ते एखादा मला विचारलं होतं येतोय का, माझ्यासोबत रेग्युलर असतो त्याच्यासोबत. तो काही यायला तयार नाही, तर तो आजारी आहे. कोणतं रात्री झोप नाही आली, डिप्रेशन नाही त्याचं. डिप्रेशन तेवढं गेला होतं, त्याला डोकं दुखत राहिले शरीराला. तर हे बघा याला माझ्या समोरून बाजूला घेतलं, एका जणाला माझ्या समोरून बाजूला घेतले. आपल्याला काय बोलत नाही ते, कारण आपली रेग्युलर गाडी इथं चालूच असते. XP इंडियाला जात राहतो. चला जाऊ इंद्रायणी जाऊ, त्याला सणसवाडी डबा देऊ. तर तुम्हाला म्हणलं होतं मी की तुम्हाला हे दाखवून मी त्याला लोडिंग करताना, पण ते काय माझ्या लक्षातच नाही राहिलं. एक तर आज आपला पहिला दिवस आहे. माझं रेग्युलर सारखं असं गेलो डायरेक्ट लोड गेली गाडी, वरूनला सांगितलं लोड करा, तिथं बसलो. आपल्याला काही लक्षात आलं नाही. पुढच्या वेळेसपासून दाखवून मी तुम्हाला. चला आता जाऊ आपण. मित्रांनो आलो आता आपण स्पाईनच्या चौकीजवळ. मित्रांनो हा घेतला आपण इकडं DFचा जार ॲडब्ल्यू 10 लिटरचा असतो. 10 लिटरचा डबा आहे, 860 रुपये. सो मित्रांनो आता आम्ही आहे एरोड्यामध्ये. पुण्यामध्ये भरपूर गरमी आहे, ते येऊ नका मध्ये. तो तुम्ही पाहू शकता इथं एरोडा. असे इकडं गर्दी वगैरे जास्त असते. विमाननगर
सो संदेशने हा नवीन ब्लॉग चालू केला आहे, त्याला सपोर्ट करा. आणि डेली ब्लॉग आहे त्याचा, डेली ब्लॉग करा. डेली करेल पण तुम्ही सपोर्ट केला तर डेली करा. हां, सपोर्ट केल्यावर तो डेली करा. सो तुम्ही त्याच्या ब्लॉगला सपोर्ट करा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला नेक्स्ट त्याचा पण ब्लॉग बघायचा असेल तुम्ही बेल आयकॉनला ऑन करा. आणि तुम्ही जर मला सपोर्ट केला तर मी रेग्युलर ब्लॉग करा. कारण ते सो मित्रांनो आम्ही वाघुरी पास केली आहे, पुढं आला आहे तर नगर रोडवरती. सो मित्रांनो आता आम्ही आहे शिक्रापूरमध्ये. एक कंपनी एरोटिक कंपनी बसली अलिकॉन फाटा. अलिकॉन फाट्यावरून आपल्याला राईट मारायचं आहे. मग शिरूर सर आहे नगर, पण आपल्याला इकडे जायचं आहे. तुम्हाला म्हणलो का शिक्रापूरमधून टर्न मारायचं. शिक्रापूरच्या आल्याकडून राईट घ्यायचं आपल्याला. आता सरळ जायचं. मित्रांनो आपण आता अर्ध्या रस्त्यावर तसं आपलं इकडं उतरलंय बरं का. त्याला काहीतरी दिसलंय मला वाटतंय. काय दिसलंय रे? अय काय शोधतोय माहिती नाही, सांगत पण नाही राहिलंय. व तिकडे गेला आता. चले काय ते झाडाचं पानं तोडतोय का तू? काय शोधतोय? तर म्हातारी शोधत होता. म्हातारी काय करायची होती? म्हातारी उडवायची होती त्याला. म्हातारा नाही ना, म्हातारा मिळालाय बरं का. पळत राहिले. त्या पोरीचं बार शर्ट भिजलंय एवढ्या उन्हाने, तरी पण फिरते ते. तर काय रे दिसतं ते मला नाही काय बघा. चल काढू चल ना काढू. काय रे तोडायचं. धार पुढं गाव आहे बघ ते घर आहे. आम्हाला कुत्र्यावानी पिसतील, कुत्र्यावानी पिसतील ना आम्हाला. तरी पण तो म्हणतोय थांब. इथं पण आहेत म्हणजे खाली येते एकदम हाताळले आहेत, पण त्याला तोंडाला पाणी सुटत राहिले. तर इकडे अशी मजा असते गावाकडे, असे ट्रॅक्टर बिक्टर. तर तुम्ही सांगा एकदा कमेंटमध्ये की तुम्ही ट्रॅक्टर चालवले का. मी तर चालवले 4-5 वेळा चालवले. नांगरले पण एकदा आम्ही आयसर घेऊन गेलो होतो मंचरला, मंचरला. आयसर पण येतो मला काय टेन्शन नाही कुठल्याच गाड्यांचं. मजा येते गाड्याला. असं ट्रेलर चालवायचं एकदा. ट्रेलर असं पावसाळ्यात यायला जरा हिवाळ्यात जरा थंडगार पण आहे. बघायसारखं पण असतं हिरवं. आता उन्हाळ्यात काय सगळं सुकलेलं आहे, त्यात बघून काय मजा नाही. तिकडं नदी बिदी नाही. नदी माझ्या अंदाजे एक हाय बरं का तिकडं पोहायला स्पॉट आहे. म्हणजे तिथं पोहता येते का नाही ते मला माहिती नाही, पण मी एकदा स्पॉट आहे हे बघितलं होतं. तर बघू आपण तिथं पोहायला चान्स भेटला तर पोहू. तिथं पोहू शिकत आहे तिथं. शिंगा चल ना, पोहायला चान्स भेटला तर पोहू शिका. तर पोहायला चान्स भेटला आम्हाला तिथं तर पोहतो आम्ही. सो आता गाडी खाली झाली आहे मित्रांनो, ते पाहू शकता. इथं काहीच नाही आज. सो आता आम्ही थोड्या वेळाने जाणार आहे. तुम्ही पाहू शकता. आता आम्ही कपडे वगैरे आम्ही काढले ते. आता गेट पडला आहे, आता आम्ही निघणार आहे. असं आपण आउटसाईडला आलोय खेडेगाव. नाही म्हणलं त्याला काय अर्थच नाही. मग तुम्ही येऊन ना आल्यासारखे. तर मित्रांनो आता आम्ही आलोय पोवायला कॅनलला. तर तुम्ही बघू शकता लय भारी कॅनल आहे. आम्ही आलो तर ऊन होतो, पण आता जरा हे पावसाचं वातावरण झालं. आपली गाडी तिकडे लावली आपण. जरा शूज बीज धुतले तिथं चांगले, जरा कपडे तिथे ठेवले. आता आपण पोहतोय. तर तेजस बसल्यावर त्याला म्हणतोय गावापासून येत नाही राहिलं. मला येत नाही पोहायला. दगडावर बसलाय गावात. तर मी पलीकडे जाऊन आलो, मजा केली आम्ही. मित्रांनो आता आम्ही कॅनलमधनं पोहून निघलोय बाहेर. बसले आता गाडी बिडी जरा धुतली, जरा वॉशिंग केली. गाडी एकदम चकाचक झाली. आम्ही निघाले आता घरी. टाईम दाखव 5:15 वाजले. तेव्हा इकडे दाखव टायमिंग तिथं पण बघू शकतो. सो आता आम्ही निघलो आहे घरी जाण्यासाठी. इथं जत्रा भरली आहे. या गावात बोल दाखव ना. माझ्या आवडते.
गावाचं नाव तुम्हाला माहिती असेल. Just sit back and watch me work, work.